PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी छत्रपती संभाजीनगर। भविष्याचे नो टेन्शन, घ्या आजच ऍडमिशन। PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज। छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरानगरी येथील तुलसी रेसिडेन्सी अपार्टमेंट गुरुवारी सकाळी आगीच्या घटनेत होरपळून निघालं। अपार्टमेंटमधील वरच्या मजल्यावर शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। या आगीत घरातील सामान राख झालं असून कुठलीही जीवितहानी मात्र झालेली नाही। तुलसी रेसिडेन्सीमध्ये इथेच राहतो मी खाली फ्लॅट नंबर 3 मध्ये राहतो, फर्स्ट फ्लोअरला। तिथे आग लागल्यानंतर एक समोरच्या गोलवालाजी त्यांनी आम्हाला सूचना दिल्यानंतर आम्ही थोडंसं आग किती आहे त्याचा वगैरे अंदाज घेतला आणि तो फ्लॅटमध्ये राहत होता त्या भाडेकरूला फोन केला। तो ॲक्च्युली बाहेर होता, तो तत्परतेने येण्याचे प्रयत्न करत होता। तोपर्यंत मग तो आल्यानंतर आग खूप जास्त हे कळताच फायर ब्रिगेडला आणण्यासाठी आम्ही सगळे गेलो। किती वेळात आली सर फायर ब्रिगेडची गाडीची फार म्हणजे जलद सुविधा, अगदी इथून गेल्यानंतर अगदी 10 मिनिटाच्या आत गाडी इथं हजर होती। फायर ब्रिगेडची गाडी दूध हॉस्पिटलकडून उत्तरनगरीच्या दिशेने आली। आम्ही सहज विचार आम्हाला वाटलं नारेगावला लागलेली, पण तेव्हा आम्हाला कळालं ही गाडी उत्तरनगरीमध्ये आहे। एक ऐकून आम्हाला भयानक शॉक लागला, कारण की उत्तरनगरीमध्ये ही घटना प्रथमच म्हणजे याच्या अगोदर सुद्धा कल्पतरू दुकानाला विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती। नागरिकांना हाच आव्हान करण्याचं, आपण जेव्हा घराच्या बाहेर पडतो, जसं फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांना सुद्धा नागरिकांना आव्हान, आपण जेव्हा घराच्या बाहेर पडतो आपले विद्युत उपक्रम बंद केल्याशिवाय एकदा चेक करून गॅस खालून बंद केल्याशिवाय बाहेर पडू नये, जेणेकरून आज सुधारणा घरामध्ये कुणी जीवितहानी झाली नाही। उत्तरानगरी येथे अपार्टमेंटमध्ये 7व्या मजल्यावरती गिझर आणि वॉशिंग मशीन याला आग लागून आणि सर्व घराचे नुकसान झाले आहे आणि तात्काळ आम्ही आग कव्हर करण्यात आलेली आहे। सर कशामुळे लागले असं काही अंदाज आहे? त्यांचा अंदाज आहे, त्यांच्या सांगण्यानुसार गिझर चालू होता असं त्यांचं म्हणणं आहे। अच्छा, मला काय काय नुकसान झालं त्यांच्या आतमध्ये? त्यांचं सगळं फ्रीज वगैरे सगळं नुकसान झालेलं आहे। संसारी उपयोगी वस्तू होत्या सगळ्या, पूर्ण 3 रूम पूर्ण अस्तव्यस्त झालेलं आहे। लोकांना असेच संकट होऊ नये म्हणून काय काय सांगाल थोडं मार्गदर्शन? यांनी काळजी अशी घ्यायला पाहिजे, जाताना जे चालू जे उपकरणं असतील, जसं प्रेस असेल किंवा XYZ समजा फ्रीज असेल किंवा रेग्युलेटर असेल, गॅस रेग्युलेटर, हे बंद करूनच जायला पाहिजे। बंद असल्यामुळं त्यांना ते आतमध्ये जास्त, आणि गिझर चालू असल्यामुळंच हा प्रॉब्लेम झालेला आहे। आणि गिझर असं ठेवलेलं आहे का ते वॉशिंग मशीनच्या खाली। गिझर आणि वॉशिंग मशीनमध्ये झालेल्या स्फोटामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। स्थानिक नागरिकांनी तात्काळ अग्निशमन दलाला फोन करून आगीची माहिती दिली। माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलानं काही वेळातच आग आटोक्यात आणली। या प्रसंगी बोलताना अग्निशमन अधिकारी भोसले यांनी घराच्या बाहेर जाताना विजेच्या उपकरणांबाबत काळजी घेण्याचं आवाहन केलंय। जनमत न्यूज करता दिलीप वरघट यांची रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगर। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।